एक धक्कादायक बातमी। निफाड तालुका नागापूर फाटा येथून हायवे पार करत असताना चांदोरी गावाकडे शाळेकडे जाताना भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने 7वीत शिकणाऱ्या सिद्धी मंगेश कलमसे या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली। या दुर्घटनेत तिचा मृत्यू झालाय, तर रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीलाही या डंपरने धडक दिल्याने पती पत्नी रस्त्याच्या कडेला फेकले। यामध्ये तेही गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच चांदोरी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी तात्काळ सायखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी ढोकरे तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून तणावाचे वातावरण शांत करण्याचे प्रयत्न केले। काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। निफाड चांदोरी रस्त्यावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली। डंपर चालकाने भरधाव वेगात दिलेल्या जोरदार धडकेमध्ये 7वीत शिकणाऱ्या सिद्धी या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। डंपर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र 7/12 न्यूज साठी किशोर बस्ते, प्रतिनिधी। ज्याला पोरगी नसेल ना तो बसणार नाही।